क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. जेने देव येईल घरा ऐशियाचा पदर घरा जेने देव येईल घरा ऐशियाचा पदर घरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा ऐसे पद राजधानी संत साधू ऋषी मुनी ऐशियाचा पदर घरा जेने देव येईल घरा ऐशियाचा पदर घरा जेने देव येईल घरा ऐशियाचा पदर घरा जेने देव येईल घरा ऐसे पद राजधानी संत साधू ऋषी मुनी. माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर त्यांच्या स्वयं ज्ञानातून हा त्यांनी अभंग लिहून ठेवलेला आहे. इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भावंडांनो, ग्रामस्थ कोळेकरवाडी, आज शेवटच्या दिवसाची सेवा, तिसरा दिवस ना, अखंड हरिनाम सप्ताह. किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. म्हणजे एक तप पूर्ण, दुसऱ्या तपाला तिसरं वर्ष आहे. 15 वर्ष झाली. तिसऱ्या दिवसाची सेवा मनसारख्या पामराला दिली. तुमच्या थोर संतांच्या चरणावर साष्टांग दडवत आमचे माऊली सुंदर मृदंगमणी सगळ्यांनी तिची सगळी टाळी वाजवा.
आमचे भाऊ चिद्रूप किती वर्ष पारायणामध्ये भगवंताला वाहून घेतले त्यांनी. सुरपिटी दादा, आमचे गुरुबंधू अनेकर महाराज, सगळ्या ग्रामस्थांनी मला सेवा दिली. आमचे माझे गुरुबंधू मोरे भाऊ, जनार्दन बाबाचे साधक, ज्येष्ठ बंधू, त्यांच्यामुळे मला सेवेचा लाभ मिळाला. मज पामराई काय थोरपण, पायाची वाहन पाय बरी. प्रस्तुत प्राप्त सेवेला घेतलेला अभंग सगळ्यांना माहित आहे. आरती हे चिदान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी. विठाला विठ्ठला 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 कारण हा सगळ्यांच्या पाठांतरातला नाही का आरतीतलाच अभंग आहे. दानपर, कारण आज शेवटचा दिवस आहे. आज भगवंताला मागायचं आहे. मागणी पर अभंग आहे. तुकोबरायचा देहू निवासी असणारे तुकोबार आहे. काय काय संत मागतात बघूया. आणि आपण काय मागतात, आपण काय मागतो भगवंताकडे. तुकाराम महाराजांनी काय मागितले हो. प्रस्तुत प्राप्त सेवेला घेतलेला अभंग आरतीतला आहे. सगळ्यांच्या पाठांतरातला, अगदी शिकलं नसलं तरी सगळ्यांच्या रोज म्हणण्यातला. काय मागितले दानो, हे चिदान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. भगवंता तुझा विसर पडू हे चिदान देवा. कुणी कुणी मागितलं दानो. आपण भगवंताकडे काय मागतो. आपल्या देवाला आपण एक नारळ देतो आणि किती मागण्या मागतो. म्हशीनं दूध देऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, नाही का. संसार सगळा एक नारळासाठी. पण एवढा सोपा आहे का माऊली. संतांना आयुष्य, संत काय मागतात. भगवंता तुझा विसर पडून देऊ. रामदास स्वामींनी काय सांगितलं. सदा सर्वदा योग तुझे कारणी उपेशू नको रघुनायका मागण्याची आता. हेच मागणं मागितलंय. तुझ्या चरणावर देह माझा पडावा. आपण मागतो काय आणि संतांनी काय मागितलं. आणि आपण दडजीव संसारामध्ये राहतो आणि नको ते देवाला मागणं मागतो. पण दाता कसा असावा. दानशूर आहे भगवंत, आपल्याला द्यायलाच बसलाय. पण आपली जोळी कशी आहे. आपण योग्य ते मागत. बळीराजानं काय मागितलं. सगळ्यांना लहानपणी पुस्तक होते ना. 3 पावले भगवंतानं सांगितलं तुला बळीराजाला सांग काय ते. 3 पावलं मागितली दान. बळीराजाला 3 पावलं दान. 1 पाऊल पृथ्वी सगळी व्यापली, दुसरं पाऊल आकाश सगळं व्यापलं, आणि 3रं पाऊल भगवंतानं काय सांगितलं. अरे बाबा 3रं पाऊल कुठं ठेव. बळीराजानं काय सांगितलं. माझ्या मस्तकावर. आणि भगवंतानं पाय मस्त. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी. जीव दिला पाया तळी, 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 जीव दिला पाया तळी.
पाऊल माझ्या डोक्यावर ठेव आणि जीव दिला पायातळी. भगवंताच्या चरणावर जीव दिला. आणि तुम्ही आम्ही काय मागतो देवाला? संसारातलं रडगाणं संपत का हो कधी? संपत नाही. मग योग्य ते मागणार मी करतून करता आणि देणारा सुद्धा भरभरून देणारा असतो भगवंत. पण आपण कुठेतरी गुंतलेला असतो. आपण भगवंताला योग्य ते मागत. कधी कधी देणारा श्रेष्ठ असतो पण घेणारा दुबळा असतो. कधी कधी घेणारा असतो भरपूर पण देणारा. पण तो माझा कसा आहे भगवंत? कृपाळू आहे, दयाळू आहे. तुकोबार आहे काय? संसारामध्ये दोन्ही पत्न्या करून सुद्धा परमार्थ साधला ना. कोण ते तुकोबार आहे? संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. 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 संत नव्हती जगाच्या सारखे. संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. दिसायला माणसासारखी असतात पण ती वेगळे असतात. कशी असतात तू? आपल्यातूनच वावरतात, आपल्यामध्ये राहतात पण ते त्या भगवंताशी एकरूप असतात. ते स्वस्वरूपाला जाणून काय करतात? एकांतवास. माझा भगवंतानी तुकाराम महाराज काय म्हणतात? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती तू देव आणि मी भक्त. दावी रूप माझ गोपिकार मना. काय मागतो भगवंताला तुकाराम महाराज? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. तू देव आणि मी भक्त ऐसा करी. आणि दावी रूप माझ गोपिकार मना. ठेवीन चरणावरी माता. हे संत मागतात. म्हणते काय? संत दिसतात माणसासारखे पण ते वेगळेच असतात. भगवंताला प्राप्त करून घेतलेले असतात. भगवंताच्या अनुसंधानासाठी एकांतवास गाठतात. जिजाबाई काय छोटी नव्हती वस्त्री. तिच्या हाताने खाऊन तुका वैकुंठाला गेले नाही का? तुकाराम महाराज भंडारे डोंगरावर गेले तर आमचे कुठं कशावर ओळखायची होती? खाली मातीला डोकं कान लावायची. तुकोबार आहे अंगाचे ह्या वाट्याने गेले आणि भाकरी जेवल्याशिवाय जेवत नव्हती. म्हणजे किती व पतिव्रता महान स्त्री की तिचे अन्न खाऊन तुकोबा काय साधे सुधे नव्हते. थोर संत फार मोठी विभूती. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम. नाम जरी घेतलं तर कळी काळाला धरारा दरारा कळी काळाशी दरारा भक्तीचा नाद. आणि उपमान्यूनं काय मागितलं हो? लहान बाळ असतं भगवंताला मागताना काय मागितलं बघा. उपमान्यूनं काय मागितलं? आई काय करायची? आईची परिस्थिती गरीब असते. आई काय करायची हो? पीठ करायची, पाण्यामध्ये पीठ कालवायची रोज आणि त्या बाळाला दूध म्हणून द्यायची. कारण गरीब असते, दूध आणायला पैसे नसतात. मग रोज ते पिठाचं बाळाला दूध करून पाजायची. एक दिवस ते मित्राच्या घरी गेला उपमन्यू आणि मित्राच्या घरी त्याला खरं गाईचं दूध त्याला मिळालं. आणि उपमन्यू म्हणतो, आई मी असं दूध नाही पिणार, माझ्या मित्राच्या घरी जे दूध पिलं तेच मला पाहिजे. आता आईची परिस्थिती होती का हो दूध द्यायसारखी? आई म्हणते, नको बाळा हट्ट करू, तुला मिळणार नाही ते. भगवंतानं काय केलं होत्या बाळासाठी? अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, एक बाळ धाकुटे. भगवंतानं वाटीवर दुधासाठी काय केलं? सगळा सागर दुधाचा केला. काय केलं? सगळा सागर. काय मागितलं भगवंतानं? कोण आहे तो दाता? उदार उदार देव, उदार उदार देव, चतुर चतुर जाणून अंतर वर्ततसे. कसा आहे देव? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, सकट मुकुळमणी धन्य तुझी विठोबा. करी तिमिरांचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदयी. तोडी आशा पाश करी वास हृदयी. पाहे गुंतलो निनता माझी, असो तुम्हा चिंता. तेव्हा आपली भगवंत चिंता करीत असतो. त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये आपण जर राहिलो तर मग भगवंत आपली चिंता करीत. सगळा समुद्र केला ना उपमन्यूसाठी. आणि ध्रुव बाळाला सावध राईनं काय केलं? बसून दिलं नाही मांडीवर, उत्तर खाली. ध्रुव बाळाला भगवंताने काय केलं? त्याला आडळ पद दिलं की त्याच्यावर कोणी सुद्धा त्याला एवढी उंच त्याला जागा दिली. कुणाला? ध्रुव बाळाला. किती ह्या जागेवरून तुला कोणी खाली उतरू शकणार? असं ध्रुव बाळाला असा भगवंत आहे, देणारा दानशूर आहे. आणि तुकोबारायाचं आई वडील कनकाई आणि बोलोबा, त्यांना 12 वर्ष बाळ झालं नाही. भगवंताला पंढरीची वारी महिन्याची होती वारी त्यांची. म्हणजे जवळजवळ 40 कुळ त्यांची मागणं आलेली महिन्याची वारी. आणि बोलोबा कनकाई पंढरपूरला गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. आणि बोलोबानं अगोदर सांगितलेलं कनकाईला की देवाला काही मागायचं पण बायका मागितल्याशिवाय राहत. तुडी नसलं तर काय मागायला काय भेटणार नाही. दोघांची सुगामुख केली भगवंताची सगळी लीला. आणि कनकाई मागे राहिली आणि भगवंताला विनवणी करते, देवा आम्ही आता थकलो, आम्हाला तुझी वारी चालवायसाठी, तुझी पताका घेण्यासाठी भक्त एक जन्माला दे. काय मागितलं? आपण काय मागतो? भगवंता तुझी वारी, तुझी भक्ती पहिलं तिराला नेण्यासाठी एक भक्त आमच्या पोटी आमच्या संतान दे. पुत्र दे गाईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र दे गाईचा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र दे गाईचा गुंडा, त्याचा
मायेचा गुंडा, त्रिलोकी त्याचा झेंडा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. तुकाराम महाराजांची ख्याती सर्व संतांची. कधी सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत. पुत्र आहे सर देवा गुंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा, त्रैलोक्यामध्ये झेंडा आहे माऊली त्यांचा. आणि कनकाईचं गाणं ऐकलं. कनकाईला वारी गेल्यानंतर वयोवृद्ध झालेले असतात तरी भगवंताला मागणं मागितले, भगवंता मला पोटी संतान तुझी वारी चालवण्यासाठी, तुझी पताका पंढरपर्यंत पोहोचवण्यासाठी मला एक भक्त माझ्या पोटी संतान दे, माझ्या पोटी भक्त दे. आणि खरोखर माझ्या भगवंतानं पांडुरंगानं पोटी तुकाराम कनकाईच्या पोटी तुकाराम राहिले. 9 महिने झाले माऊली आणि कनकाई बाळंतीण झाली. रुक्मिणी आई साहेब आणि जगाचा मालक पांडुरंग त्यांच्या बारशाला गेले. रुक्मिणी आई साहेब कशा गेले असतील हो? काय ते बाळाला सोन्याचं पंजन, सुवर्णाचं, पाचूची नथ, काट्यापदराची हिरवीगार साडी नेसून, हिरवा शालू नेसून, पाचूची नथ घालून बाळाला सुवर्णाचं पंजन घेऊन, अरे तुकया मोठा हो रे रुक्मिणी आई साहेब, अरे तुकया अरे मोठा हो. कारण संत देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. त्यांना माहित होतं जगा माझी ख्याती. जसे नामदेव महाराज, जसे ज्ञानेश्वर महाराज, ते तुकोबार आहे. अरे तुकया मोठा हो. पापी घेतली पायाची रुक्मिणी आई साहेबांनी आणि पारशाला विठ्ठल जगाचा मालक आणि रुक्मिणी आई साहेब कुठे गेले हो? तुकोबारायच्या पारशाला. अरे तुकया मोठा हो, मोठा हो. कारण भक्ती मोठी व्हायची होती ना. भक्ती उपोर होती तेव्हा देवाची गरज असते माऊली. देवाची भेट होत. जशी मुलगी उपवर झाली की आई म्हणते, अहो अहो मुलीला आपल्या स्थळ बघा की आपली मुलगी उपवर झाली आहे, तिला जोडीदाराची गरज आहे. तशी भक्ती उपवर झाली की भगवंताची भेट होती. त्यासाठी भक्ती उपवर व्हावी. आणि लवकर हो तुकया, लवकर मोठा हो. तुकया तुकाराम महाराज खेळू लागले, मोठे झाले आणि त्यांच्या बाबांच्या सांगितलं स्वप्नामध्ये जाऊन की अमक्या तमक्या शेतामध्ये, या अमक्या तमक्या बागेमध्ये कोण आहे? तिथं मूर्ती भगवंत आलेला आहे. बोलोबा गेले निघून तर त्या अशी बागेमध्ये पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी आई साहेब आता आहेत ना मूर्ती त्यांच्या शेतामध्ये. भगवंत रुक्मिणी आई साहेब आणि आता जिवंत आहे. पांडुरंगाला पंढरीमध्ये जगाचा कारभार बघायचा आहे आणि देहूमध्ये मर्यादित. आता स्वयंभू मूर्ती आहे त्यांच्या शेतामध्ये सापडलेल्या. भगवंत कशासाठी आला हो? घरी तुकोबरायाच्या घरी. तया घरी नांदे तया घरी नांदे दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. भगवंतच नांदायला आले. कुठं? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, तया घरी नांदे
घरी नांदाय आले दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. का संसार सुखाचा होणार नाही हो? भगवंतच नांदायला आले घरी. आणि आई साहेबाला सांगितलं रुक्मिणी किती किलोमीटरवर आहे पंढरपुरात, कारण जगाचा कारभार मला बघायचा आहे, तू मध्ये लुडबुड करू तुला उभी राहा. आणि देहू मध्ये मात्र दोघं एकत्र आहेत नाही का. तया घरी नांदे दैवत पंढरपूरनं भगवंत नांदा गेला तुकोबा राहायच्या घरी. मग तुकोबा काय सामान्य होते का हो? म्हणून आपली कशी वृत्ती व्हावी. अखंड तया तुझी प्रीती, अखंड तया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. म्हणजे तयाची संगती, म्हणजे तयाची संगती, मन दयाची संगती, मन दयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. काय संत म्हणतात हो? तुझा विना कंटाळा पडून राहीन तई ठाई, पडून भगवंता तुझ्याजवळ पडून राहील मी उदास संताची पायी. काय मागणं मागतात म्हणून अखंड तया तुझी प्रीती, मजदी तयाची संगती, म्हणून सोडू नये पुराण. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घेईन मी जन्म तुझ्यासाठी देवा, याचसाठी देवा, याचसाठी तुझी चरण सेवा साधावया. भगवंता तुझ्या चरणाची तर सेवा साधायची असेल, घेईन मी जन्म याचसाठी. भगवंता तुझ्यासाठी, संसारासाठी. पण पहिल्या चरणात काय सांगितलं? हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, हो हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा, हे चिदान दे ग देवा. हे
माऊलीने काय सांगितले तुकोबारायाने? न लगे मुक्ती आणि धन संपदा. काय सांगितले? न लगे मुक्ती, मुक्ती पण नको, धन संपदा. आणि काय देवा दे भगवंता? संत संग देई सदा. काय दे? संताची संगत दे. हिथं ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितले? संताच्या संगती मनोमार्ग गती, आकळमा श्रीपती येणे पंते. नाही का? संताच्या संगती योग्य ते जीवनाला आपल्या गती मिळते. आणि इथं तुकाराम महाराज काय म्हणतात? सोडू नये पुराण श्रवण कीर्तन मनन निध्यात्मक साक्षात्कार. तुकोबाराय सोन्याला माणिकला हिऱ्याला किंमत देत होते का हो? ते काय म्हणायचे? आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. शब्द हेच आमचं रत्न नाही. एवढा मोठा तुकाराम गाथा लिहून ठेवला. त्याचं प्रवेशद्वार म्हणून 12 अभंग लिहून ठेवले. 12 अभंगामध्ये अशी द्वैताची झाडणी केली माऊली. सुरुवातीपासूनच जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. असा सुंदर जीवनाचा अर्थ आहे माऊली. गाथा नसल वाचायला वेळ तर रोज 5-7 मिनिटात मला वाटतं होईल 12 अभंग वाचून. 10 मिनिटं लागतील जास्तीत जास्त. आपल्या जीवनात सगळा सार आहे. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नर देही येऊनी हानी केली. भगवंताचं नामस्मरण ह्या जीवाने नाही ना केलं तर काय? नरदेही येऊनी हानी केली, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरी शयनम. एक जन्म कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मग जीवाला किती किती वेळा यावे जन्मा आणि किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित, किती व्हावे भजित. जय श्रीराम. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. जन्मा किती वेळा व्हावी फजिती. एक जन्म आपला कोटी वेळा जन्म घेतो. किती वेळा? एक जन्म कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. पाप पुण्य समान घडे तेव्हा हा नरदेह जोडे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी आणि नरदेही येऊन हानी केली. भगवंताचं नामस्मरण नाही ना घेतलं मुखामध्ये तर फार मोठी हानी होणार. हा बोला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. कारण सद्गुरु शिवाय भगवंताची ओळख होत. मग देव सारावे परती, संत पुजावे आरती. संत आपली काय करतात? गाठ घालून देतात देवाची आपली. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्माई वाटलं कोण म्हणतं का? ज्ञानोबा माऊली तुकाराम. कारण देव काय म्हणतो? जरी माझं दर्शन नाही झालं तरी ज्ञानोबाचं दर्शन घ्या, नामदेवांचं दर्शन घ्या, चोखा मेळ्याचं दर्शन घ्या. कारण संत देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. त्यांनी संतांनी काय केलेलं असतं? जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकारी. संत काय करतात? दुसऱ्यासाठी देह झिजवतात. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. गोड तुझे रूप
गोड तुझे रूप गोड तुझे नाम. भगवंताला काय मागायचं? देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप गोड आहे भगवंता, किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा कामाये, मन माझे केशवा कामाये. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किती गोड आहे, अमृतापेक्षा जास्त गोड आहे. मन माझे केशवा कामा नाही, कामामध्ये गुंतून देऊ नकोस. किती गोड आहे माझं नाम. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कीर्तनामध्ये बसतो, आपल्याला झोप येते ना. कीर्तना बैसता निद्रा नागविले, याचं कारण काय हो? मन माझे गुंतले विषय सुखा, त्या विषयामध्ये भुलून गेले. मग काय कीर्तन बरं वाटतं का हो? झोप देते ना. मन माझे गुंतले विषय सुखा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संपदा मोक्षे धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा. धन मुक्ती, मुक्ती पण नको. न लगे धन मुक्ती संपदा संत संग दे सदा, संत संग दे सदा. मला संताची संगत दे. काय सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये? न लगे मला मुक्ती पण नको, पुन्हा मला जन्म घ्यायचा. कशासाठी? तुझी शरण सेवा साधा वया भगवंत आहे. मग काय कर भगवंता? न लगे मुक्ती, मला मुक्ती पण नको, फक्त भगवंता तू पाहिजेस. काय संत शून्य झाले हो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी देव दाही त्याला. भाव शुद्ध असेल तर परमार्थ घडतो, ना ते घडत नाही. आपण एखाद्याला साडी चांगली घातली तरी तिचा नवरा 2 नंबर करतोय, नाही का? आपल्या मनाला आपल्याला कुशल पाहिजे, पण आपलं मन कसं पाहिजे? स्वच्छ स्वच्छ. खूप छान आहे आज साडी, काय भारी घातली म्हणा दुसऱ्याला. काय भारी मंगळसूत्र बनवले, मस्त आहे का? कानाला सांगावं छान, भगवंता बुद्धी दे चांगलं ऐकण्यासाठी. कुमार 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 कुमार
कुमार कुमार कुमार